राम समर्थ श्रीराम. दशक 6, समास 4, ब्रह्मनिरूपण. आतापर्यंत आपल्याला समर्थांच्या अनेक गुणांचा परिचय झाला असावा. सुपर मॅनेजरियल स्किल्स, ते छान ऑर्गनायझर आहेत, डायरेक्टर आहेत, काउन्सिलर आहेत, फिलॉसॉफर तर आहेतच, तत्त्वज्ञानी, वेदांताचं तत्त्वज्ञान त्यांनी आपल्या पुढे ठेवलंय. सूक्ष्म निरीक्षण आहे त्यांचं, कीन ऑब्झर्वर ज्याला म्हणतात. पोएट आहेत, रायटर आहेत. फोरसाइटेडनेस तर काही विचारायला नकोच, काय विचारावा. हेल्थ ॲडवायझर आहेत, माइंड प्रोग्रॅमर आहेत, अँड सो ऑन. बऱ्याच अन्य गोष्टी, अनेक गुणांनी ते विभूषित आहेत. दासबोधामध्ये आणि त्यांच्या वाङ्मयात या आणि अशा अनेक गुणांचा परिपोष दिसून येतो. त्यांच्या रचनांमधून त्यांचं गणिताचं ज्ञान किती प्रगल्भ होतं हेही जाणवतं. पूर्वीच्या काळी सवाल जबाब रूपी फड उभारले जायचे आणि त्यामध्ये बुद्धीची खेळी असायची. म्हणजे सवाल जबाबांची खेळी आणि बुद्धीचा कस लागायचा. समर्थांनी अनेकदा गणितीय प्रश्नोत्तर करून हरवलेलं होतं. ब्रह्मनिरूपणामध्ये सुद्धा समर्थांनी युगांची वर्ष सांगितलेली आहेत. 43,32,000 वर्ष, 4 युगांचं मिळून आयुष्य. आणि पुढे त्यांनी ब्रह्मदेवाचा दिवस, विष्णूचा, महादेवाचा दिवस किती आणि कसा आहे तेही सांगितलेलं आहे. या विनाशी विश्वरचनेमध्ये एकाहून एक थोर जण असतात, अनेक लोक असतात. प्रत्येक जण आपलाच देव आणि आपणच कसे मोठे असं म्हणत बसतो, मिरवत बसतो. पण होतं काय, कल्पांताची वेळ आली की सर्व नाश पावतं. उपासनेचा अभिमानही खोटाच ठरतो, तोही जाणारच. म्हणजे कसं आहे, एखाद्याने स्वप्न पाहिलं आणि त्यामध्ये व्यक्तींना तू लहान, तू मोठा, तू श्रेष्ठ, तू कनिष्ठ ठरवून टाकलं. आणि जागं होऊन पाहिलं तर काय, सगळंच नाहीसं झालेलं. जागेपणाच्या दृष्टीने असाच जर विचार केला तर कोणीही मोठा नाही किंवा कोणी लहान नाही, हा सगळा स्वप्नांचा विस्तार होता हे मात्र ध्यानात येतं. एक परमेश्वर तेवढा सर्वांपेक्षा थोर आहे, कारण परब्रह्माला प्रलय नष्टच करू शकत नाही. मानवी दृष्टीने काळ अनंत आहे. मागे किती काळ गेला माहीत नाही आणि पुढे किती काळ शिल्लक आहे कोणास ठाऊक. कारण आपल्या बुद्धीला मर्यादा आहेत. त्याचं मोजमाप काही आपल्या कक्षेतलं नाही. युधिष्ठिर म्हणतात तेच खरं, तर्क चंचल असतो. म्हणूनच काय करावं, थोर पुरुष ज्या मार्गाने गेले त्याच मार्गाने जावं, त्यातच आपलं कल्याण आहे. सावरकरांनी सुद्धा आपल्या स्टार नोटमध्ये सांगून ठेवलंय, ऐसे वर्तन केले पाहिजे जे पसंत पडेल संतांना. श्रीराम समर्थ श्रीराम.